आज सकाळी बाहेर असं काहीसं वातावरण होतं आणि आज दिवसाची सुरुवात म्हटलं चला चहा पिऊन अगोदर करूया म्हणून चहा घेतला आणि नंतर मला या सगळ्या भाज्या निवडायच्या होत्या. चहा झाला आणि सगळ्यात अगोदर भाज्या निवडायला सुरुवात केली. तसं तर आदल्या दिवशीच मी भाज्या निवडून ठेवते. ह्या अशा सगळ्या भाज्या निवडून घेतल्या आणि बाकीची तयारी करून ठेवली म्हणजे स्वयंपाक करायला वेळ लागत नाही म्हणून पटापट अगोदर हे सगळं असं तयार करून घेतलं. नंतर मग हा सगळा कचरा भरून बाहेर टाकला आणि स्वयंपाकाच्या तयारीला लागली. आता इथं बघा सगळं जेवण करून होत आलं होतं. भेंडीची भाजी करायची राहिली होती ती करून घेतली आणि किचन कट्ट्यावर हा सगळा असा अवतार झाला होता. ती सगळी साफसफाई करून घेतली आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे इथं बघा मी आईस्क्रीम तयार केले. त्यासाठी अर्धा लिटर दूध गरम केलं आणि ही कस्टर्ड पावडर त्याच्यामध्ये घातली आणि 5-6 मिनटं उकळल्यानंतर हे बघा हे असं तयार झाले. हे तयार झाल्यानंतर एका मोठ्या बाउलमध्ये आणि 2 छोट्या छोट्या वाट्यांमध्ये हे काढून घेतलं आणि आता हे आईस्क्रीम थंड होऊन तयार व्हायला एक 5-6 तास तरी लागतात म्हणून मग मी हे फ्रीजमध्ये नेऊन ठेवलं. आणि आता हे तयार झाले का ते सरळ दुसऱ्या दिवशी दुपारीच बघितलं तर खूप छान असं आईस्क्रीम तयार झालं होतं. हे बघा किती छान आईस्क्रीम तयार झाले म्हणून खाऊन बघायला सुरुवात केली तर समोर बघा ह्या 2 मणी माऊ कशा काय अचानक घरामध्ये उड्या मारत आल्या काय माहिती. आईस्क्रीम तुम्हाला पाहिजे? हां बसा खाऊया. आणि या मनीमाऊची गंमत बघा कशा चटकमटक आईस्क्रीम खायला लागल्यात. वेदू आमची आईस्क्रीम खायला लागल्या. वेदू आईस्क्रीम कसं आहे? छान आहे. आईस्क्रीम खाऊन सुद्धा यांना तहान लागल्या पाणी प्यायला लागली आता. आईस्क्रीम खाल्ल्यावर पाणी पिणाऱ्या पोरी मी पहिल्यांदाच बघते. आता असं करूया ऐकी असं वेदू मस्तच गिरकी. आता या चिमुकल्यांनी गाणी म्हणून दाखवायला सुरुवात केली. कभी नवी कभी नवी संपत अंधार झोक्यात टिकटिक वाजते डोक्यात. खरंच बालपण किती निरागस असतं. टिकटिक वाजते डोक्यात धडधड वाढते डोक्यात. शंकरांची शोकेश नको जीव मोत्यात टिकटिक वाजते डोक्यात धडधड वाजते डोक्यात धडधड वाजते डोक्यात. ही अशी गाणी आणि गमती जमती करून या चिमुकल्याने खूपच धमाल केली. आणि आता या चिमुकल्या निघाले त्यांच्या घरी. चला व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.